Good evening student, welcome back. In this video, we'll try to learn about the anatomy of esophagus and stomach. Then we'll go for the anatomy of ruminant stomach. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करू की पहिले आपण इसोफॅगसची anatomy समजण्याचा प्रयत्न करू. मग anatomy इसोफॅगसची झाल्यानंतर आपण लगेच स्टमकची anatomy पाहून घेऊ. आणि एकदा आपण आपल्या स्टमकची अॅनाटॉमी शिकलो की नंतर आपण रुमिनंटचं स्टमक हे आपल्या स्टमक पासून कसं वेगळं असते हे पण याच लेक्चर मध्ये पाहू. सो लेट स्टार्ट विथ अवर लेक्चर. We have already discussed that our alimentary canal is a long muscular tube which is having a length of 6 to 9 meters. आपण पहिलेच पाहिलं की आपली जी एलिमेंटरी ट्रॅक आहे ही खूप लॉंग आहे, मस्क्युलर ट्यूब आहे जिची लेंथ ही 6 ते 9 मीटरची आहे. आता या ट्यूब मध्ये कुठे कुठे एक्सपान्शन झालं तर आपला स्टमक बनला आणि कुठे कुठे परत ती निमुळती झाली तर मग परत स्मॉल इंटेस्टाईन बनली आणि मग परत ती एक्सपांड झाली तर मग आपले लार्ज इंटेस्टाईन बनले. सो हे जे पूर्ण एलिमेंटरी ट्रॅक आहे ही चालू होते आपल्या इसोफॅगस पासून आणि इसोफॅगस मध्ये जिथे ही चालू होते त्या ओपनिंगला आपण म्हणतो ग्युलेट. हे आपण आतापर्यंत पाहिलं. म्हणजे आपल्या नेकच्या रिजन मध्ये वी आर अगेन ड्रॉइंग द सेम डायग्राम. दिस इज लोअर लिप, दिस इज chin and this is a neck part. This particular region is a common portion. इथे आपलं मॅन्डिबल आहे, इथे दात आहेत आणि याला अटॅच आहे आपली टंग. आता हा जो कॉमन पोर्शन आहे हा कॉमन पोर्शन आहे फॅरिंक्स आणि इथे आपल्याकडे दोन ट्यूब्स आहेत नेकमध्ये. एक समोरच्या साईडला ट्यूब आहे. This tube is trachea and इकडे मागच्या साईडला एक ट्यूब आहे. This tube is esophagus. हे जे ओपनिंग आहे इसोफॅगसचं हे आहे ग्युलेट आणि इथून चालू होते आपली डायजेस्टिव्ह ट्रॅक. इसोफॅगस एक लॉंग ट्यूब आहे, मस्क्युलर, जिची लेंथ 25 सेंटीमीटरची आहे. ही ट्रकियाच्या मागच्या साईडला जाते, मानितनं खाली उतरते, मिडॅस्टिनम मधून जाते आणि डायफ्रामला पियर्स करून स्टमक मध्ये एंटर करते. ॲज वी हॅव सेड की इसोफॅगस इज अ लॉंग मस्क्युलर ट्यूब which measures 25 centimeter. It runs behind the trachea. It runs down from the neck and enters a cavity called as mediastinum. Mediastinum is a cavity between two lungs. दोन लंग्सच्या मधातल्या जागेला आपण mediastinum म्हणतो. ही तीच जागा आहे जिथे आपलं हार्ट आहे. हे आपण पुढे जाऊन शिकणारच आहे. मग या mediastinum मधून गेल्यानंतर इट विल पियर्स द डायफ्राम. डायफ्रामला छिद्र पडून and then it will enter into stomach. या इसोफॅगस जेव्हा डायफ्रामला छिद्र पाडून स्टमक मध्ये ओपन होईल, लेट्स से फॉर एक्झाम्पल की इथे डायफ्राम आणि इथे हा इसोफॅगस या स्टमक मध्ये ओपन होऊन जाईल, तर हा जो पार्ट आहे स्टमकचा जिथे आपला इसोफॅगस स्टमक मध्ये ओपन होतो, दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ स्टमक इज कॉल्ड एज कार्डियक. Why it is called as cardiac part? Because if you see the anatomy, आपलं हार्ट इथे आहे आणि स्टमक हे लेफ्ट साइडला डायफ्रामच्या खाली आहे, म्हणजे इथे. तर बरोबर या हार्टचा हा पार्ट जो आहे इथचा पार्ट हार्टशी रिलेटेड येईल. तर बरोबर आपल्या स्टमकचा जिथे इसोफॅगस ओपन होत आहे हा पार्ट आणि हा हार्ट एकामेकांच्या जवळ येतील, म्हणून या पार्टला आपण म्हणतो कार्डियाक. क्लियर? नाउ इसोफॅगसची लेंथ किती म्हटली मी? तर इसोफॅगस इज 25 सेंटीमीटर्स लॉंग. There are so many structures in the body which are 25 centimeter long.
one is इसोफॅगस, सेकंड इज डिओडेनम, थर्ड इज युरेटर. हे तीनही स्ट्रक्चर 25 सेंटीमीटरचे आहे आणि याच्यावर पण कधी कधी एमसीक्यू येतो. नाउ इसोफॅगसला आपण तीन हिस्स्यांमध्ये डिवाइड करू शकतो. वरचा 1/3, मधातला 1/3 आणि सगळ्यात खालचा 1/3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की हा जो अप्पर 1/3 आहे इसोफॅगसचा, इट इज व्हॉलेंटरी and it is made up of skeletal muscle. या वरच्या 1/3 हिस्स्यामध्ये स्केलेटल मसल आहे आणि इथपर्यंतचा हिस्सा इसोफॅगसचा आपण आपल्या विलनी कंट्रोल करू शकतो. म्हणजे जर फूड तिथपर्यंत जरी गेलं आणि आपल्याला असं वाटलं की नाही हे फूड आतमध्ये नाही जायला पाहिजे, तर आपण तिथून ते घशात वापस आणू शकतो आणि या प्रोसेसला आपण म्हणतो रिगर्गिटेशन ऑफ फूड. सो दिस पार्ट ऑफ इसोफॅगस विल हेल्प इन रिगर्जिटेशन ऑफ फूड, म्हणजे फूड घशात वापस येते. पण जर ते मधातल्या 1/3 मध्ये गेलं, तर मधातल्या 1/3 मध्ये स्ट्रायटेड आणि स्मूथ मसल दोन्ही आहे आणि खालच्या 1/3 मध्ये फक्त स्मूथ मसल आहे आणि हा टोटल 2/3 पार्ट इज इनव्हॉलंटरी. म्हणजे इथे जे फूड गेलं ते आपण परत घशात वापस आणू शकत नाही. लक्षात राहू द्या की द मिडल हाफ ऑफ मिडल 1/3 ऑफ इसोफॅगस consists of both striated as well as smooth muscle, while the lower 1/3 of esophagus is only made up of smooth muscle. So this is all information you have to remember about the esophagus. Now moving to the next half of this video, we'll see the anatomy of stomach. A stomach is a sac-like J-shaped organ which is formed by the extension of a alimentary canal. इथे आपला इसोफॅगस येऊन स्टमक मध्ये ओपन होईल आणि हा झाला जे शेप स्टमक. इथपर्यंत जिथे इसोफॅगस स्टमक मध्ये उघडतो त्या हिस्स्याला आपण म्हणतो कार्डियक रिजन. अँड हे जे ओपनिंग आहे इसोफॅगसचं, इथे एक स्पिंक्टर असतं. A opening of esophagus into stomach is called as cardiac, and this cardiac part is guided by a sphincter. Sphincter म्हणजे circular muscle. जी बंद झाली तर छिद्र बंद होईल आणि जी उघडली तर छिद्र उघडेल. Okay? This particular sphincter is called as gastroesophageal sphincter. Clear? गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, इसोफॅजियल म्हणजे इसोफॅगस, दोघांच्या मधातलं म्हणून म्हटलं गॅस्ट्रो इसोफॅजियल स्फिंक्टर. नाउ अ पार्ट ऑफ स्टमक अबाउट द कार्डिया म्हणजे कार्डियाच्या वरचा भाग स्टमकचा इज कॉल्ड एज फंडस, जिथे नेहमी गॅस जमा होईल. and this fundus is situated just below the dome of diaphragm on left side. जो फंडिक पार्ट असतो तो डायफ्रामच्या लेफ्ट साइडच्या डायफ्रामच्या जस्ट खाली असेल. then the main part of stomach, this much part of stomach is called as body of stomach, and the terminal or the last part of stomach, this region of stomach is called as pyloric region. This pyloric region consists of again two parts. This one is called as pyloric antrum, and the narrower part is called as pyloric canal.
and through pyloric canal the stomach will open into small intestine. This is the first part of small intestine आणि याच्यामध्ये स्टमक ओपन होईल. मग स्टमकचे कंटेंट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी इथे पण एक स्फिंक्टर असते. So this sphincter is called as pyloric sphincter. Clear for this thing? So cross anatomically a stomach which is situated on the left side just below the dome of diaphragm is consist of cardiac part where the esophagus opens into stomach. Then the part above cardia is called as fundus. The major part of the stomach is called as body and the terminal part is called as pyloric region, which is further divided into two parts. The broader part is called as antrum and the narrower part is called as canal, which is guided by pyloric sphincter. Now, as the stomach is a J-shaped organ, it is having two curves. This curved surface of stomach is called as major curvature of stomach and this one is called as small curvature of stomach. Whole of the stomach is guided by a fold of peritoneum. आपण काय म्हटलं की जसं स्टमक जे शेप ऑर्गन आहे, जे शेप असल्यामुळे या स्टमकला इट इज अ जे शेप ऑर्गन. तर जे शेप असल्यामुळे हा जो कर्व आहे, दिस कर्व इज कॉल्ड एज ग्रेटर कर्वेचर ऑफ स्टमक आणि हा जो कर्व आहे याला आपण म्हणतो लेसर कर्वेचर ऑफ स्टमक. आणि पूर्णच्या पूर्ण स्टमक वर एक फोल्ड असते पेरिटोनियमची. ती फोल्ड पेरिटोनियमची सगळ्या स्टमकला कव्हर करून घेते. ओके, नाउ इफ यू सी, जस्ट टू गिव यू एन एक्झाम्पल, सपोज दिस इज अ स्टमक and this is a fold of peritoneum. So what will happen, this fold of peritoneum will cover the stomach from all the side, from front also and from back also, from back, downside and from upside. But a part of peritoneum which will hang from the greater curvature, this is the fold of peritoneum which is hanging from the greater curvature. This fold of peritoneum is called as greater omentum. And a fold of peritoneum which is hanging from the lesser curvature is called as lesser omentum. And peritoneum which is hanging down from the stomach is called as mesentery. Clear? So आपण काय म्हटलं की पेरिटोनियम स्टमकला सगळ्या इकडनं कव्हर करते. पण पेरिटोनियमनी कव्हर केल्यानंतर जी पेरिटोनियम शिल्लक राहते फ्रॉम ग्रेटर कर्वेचर, this is the fold of peritoneum hanging from greater curvature is called as greater omentum. This is called as policeman of abdominal cavity. याच्यावर हा एक एमसीक्यू येतो. ओके, policeman of abdominal cavity is greater omentum. आणि जी फोल्ड पेरिटोनियमची इथनं शिल्लक राहते लेसर कर्वेचर पासून, दिस इज कॉल्ड एज लेसर ओमेंटम. आणि अशी फोल्ड पेरिटोनियमची जी लोअर सरफेस पासून खाली हँग आउट होते, दिस टोटल फोल्ड इज कॉल्ड एज mesentery. Mesentery. With the help of mesentery, the small intestine will hang from the stomach. म्हणजे या mesenteryच्या मदतीने आपल्या ज्या स्मॉल इंटेस्टाइन असतात त्या स्टमकला चिटकून असतात. ओके, नाउ इफ वी सी द स्टमक फ्रॉम इनसाइड, जर आपण स्टमकला आतमधून पाहिलं तर पूर्ण स्टमक हे आतमधून स्मूथ नसतं आणि स्टमकची जी आतमधली लाईन आहे ही थ्रोन आउट असते इनटू व्हेरियस फोल्ड्स. पूर्णच्या पूर्ण स्टमक आतमधून अशा प्रकारे उंचवटे असतात. These surface are called as rugs.
स्टमकच्या आतमध्ये ऍसिड असतं आणि त्या ऍसिड पासून बचाव होण्यासाठी पूर्ण म्युकोसा, हा जो म्युकोसा आहे स्टमकचा, याच्यावर म्युकसची कोटिंग असते आणि अशा प्रकारे आपलं स्टमक ऍसिड पासून वाचतं. हा जो निळ्या कलरचा मी काढतोय हा पूर्णच्या पूर्ण म्युकसची कोटिंग आहे जी म्युकोसाला प्रोटेक्ट करून ठेवते फ्रॉम ऍसिड. ही कोटिंग इसोफॅगस मध्ये अब्सेंट असते. ओके, आणि म्हणूनच स्टमकचं ऍसिड वरती न जावं म्हणून इथे एक स्पिंक्टर दिलेला आहे. प्लस ही जी कोटिंग आहे ही स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पण अब्सेंट असते आणि म्हणून हा ऍसिडिक कंटेंट स्मॉल इंटेस्टाइन मध्ये नाही जावा म्हणून पण इथे एक स्पिंक्टर दिलेला आहे. हाही स्पिंक्टर बंद असेल आणि हाही स्पिंक्टर बंद असेल तेव्हा आपलं स्टमक एका क्लोज बॅग सारखं बिहेव करतं आणि याच्यामध्ये कंटिन्युअस चर्निंग मूवमेंट होत असतात. पेरिस्टाल्टिक मूवमेंट ऑफ स्टमक्स आर कॉल्ड एज चर्निंग मूवमेंट which helps in mixing the food with gastric juice. या चर्निंग मूवमेंट मुळे काय होते की जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्या गॅस्ट्रिक ज्यूस सोबत फूडला मिक्स करायला मदत होते. तर हे तर झालं ह्यूमन स्टमक बद्दल. सच टाइप ऑफ स्टमक इज कॉल्ड एज सिंपल स्टमक. पण जर आपण हर्बीवोरसच्या स्टमकशी आपल्या स्टमकला कंपेअर केलं म्हणजेच रुमिनंटच्या स्टमकशी, तर रुमिनंटचं स्टमक हे सिंपल स्टमक नसतं, हे कंपाऊंड स्टमक असतं. कंपाऊंड स्टमक मध्ये त्यांच्या स्टमक मध्ये 4 हिस्से असतात. सो जे पण यू कन्सिडर अ स्टमक ऑफ रुमिनंट्स, अ रुमिनंट स्टमक इज अ कंपाऊंड स्टमक which consists of 4 parts. This is the stomach of ruminant animal, means herbivorous animal. तर हे जनावर काय करतात तर चारा खाऊन घेतात आणि मग काही वेळानंतर तो चारा परत रिगर्गिटेट करून घशात आणतात आणि मग तो परत त्याचं रवंत करत राहतात आणि रवंत करून ते परत गिळतात. तर आपल्या स्टमक मध्ये आणि त्यांच्या स्टमक मध्ये खूप मोठा फरक आहे. त्यांच्या स्टमकला आपण कंपाऊंड स्टमक म्हणतो आणि त्यांचं स्टमक 4 हिस्स्यांपासून बनलेलं आहे. This first part of their stomach is called as rumen. आणि हाच तो हिस्सा आहे ज्याच्यामध्ये खाल्लेला सगळा चारा जमा होतो. ओके, मग याच भागातला चारा वरती परत घशात येतो म्हणून आपण त्यांना रुमिनंट्स म्हणतो. ओके, या भागामध्ये फूडचं डायजेशन नाही होत, फूडचं फर्मेंटेशन होते आणि हे पण बॅक्टेरियाच्या मदतीने होते. आणि म्हणूनच तुम्ही बघा की आपण जसं कुठलंही अन्न आणलं की धुवून वगैरे खातो. कोणती गाय खाते का धुवून? समजा आता मालकानी चारा टाकला गायला, तो धुवून दे रे बाबा पहिले, तो हे असं कसं टाकून राहिला, पूर्ण धुवून वगैरे मग चारा टाकतो का आपण? नाही, ते तर बिचारे जे काही जमिनीवर आहे ते पूर्ण खाऊन घेतात. मग ते खातात तर त्यांच्या पोटामध्ये माती जाते. ही माती कुठे गेली? ही माती रुमेन मध्ये गेली आणि या रुमेन मध्ये असलेले जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया, त्या मातीतले बॅक्टेरिया या रुमेन मध्ये असलेल्या अन्नाला फर्मेंटेट करण्यामध्ये त्यांची मदत करतात. मग त्याच्यानंतरचा हा जो छोटासा पार्ट आहे याला आपण म्हणतो रेटिक्युलम. ओके, then the next part, this is the third part which is called as omasum. And the last part is called as abomasum, which is actually true stomach. ओके, हा पण एक एमसीक्यू येते की बा रुमेंट मधलं ट्रू स्टमक कोणता आहे? तर abomasum is actually a true stomach in case of ruminants. या भागामध्ये फूडचं डायजेशन होईल, एन्झायमॅटिक डायजेशन, आणि मग पुढे जाऊन ते फूड स्मॉल इंटेस्टाइनला पास होईल. सो दिस इज द ग्रॉस anatomy of esophagus and stomach. Now in the next video we'll try to learn about the gross anatomy of small intestine
and large intestine.